एका बाजूला बिल्डिंग नाही आणि दुसऱ्या बाजूला 4.5 कोटी रुपये खर्चून चळे पंढरपूर तालुक्यातलं त्या ठिकाणी एवढी बिल्डिंग चांगली झाली आहे, सगळं झालंय, पण तिथे एक डॉक्टर नाही, कर्मचारी नाहीत, नेमणूकच नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र इकडे बिल्डिंग पडायला लागली आहे, तिथं डॉक्टर राहत नाहीत. की बऱ्याच ठिकाणी आपण डॉक्टर्स उपस्थित नाहीत, विशेषतः एका PSC मध्ये. तर डॉक्टर्स उपस्थित राहण्यासाठी सक्तीनं या सगळ्यांना डॉक्टर आणि स्टाफ उपस्थित राहण्यासाठीच्या सूचना दिल्यात. विशेषतः प्रत्येक गोष्टीची नोंदणी सक्तीची केली असल्यामुळे अशा पद्धतीचा प्रकार जर असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. मग एवढी 4.5 कोटीची बिल्डिंग बांधली आहे आणि तिथं डॉक्टर नाहीत आणि मागच्या अधिवेशनात आपणच दिलं होतं उत्तर याचं, होय म्हणून आम्ही ऐकलं, आणि आता कसं ऐकायचं एवढं सांगा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, प्रश्नाच्या उत्तरात मंत्री महोदयांनी सांगितलंय की मानेगाव येथील आमची जे आरोग्य केंद्र आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, हे अनेक वर्षापासून खराब अवस्थेत आहे, जीर्ण झालंय आणि त्याचा अहवाल देखील आलाय. आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी 11/7/2024 त्याचा विभागाकडून अहवाल आलाय आणि ते पाडण्यासाठी आणि तिथं राहायला त्या ठिकाणी मंत्री महोदय डॉक्टर नसतात. परवाचीच एक घटना आहे की त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी एका आमच्या मायमाऊलीला त्या ठिकाणी गरोदर असल्यामुळं आणि तिथं मात्र तिथले डॉक्टर मात्र बार्शीत राहतात आणि मग डॉक्टर तिथं राहत नाहीत आणि मग तिथं स्टाफ राहत नाही आणि एकतर ती बिल्डिंग अशी पडायसारखी झाली आहे की तिथं अवस्था जीर्ण झाली आहे आणि मग त्याच्यासाठी आपण निधी कधी उपलब्ध करून देणार. आता जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्याची सोय काय होणार. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या अनुषंगानं असंच आहे, एका बाजूला बिल्डिंग नाही आणि दुसऱ्या बाजूला 4.5 कोटी रुपये खर्चून चळे पंढरपूर तालुक्यातलं त्या ठिकाणी एवढी बिल्डिंग चांगली झाली आहे, सगळं झालंय, पण तिथे एक डॉक्टर नाही, कर्मचारी नाहीत, नेमणूकच नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र इकडे बिल्डिंग पडायला लागली आहे, तिथं डॉक्टर राहत नाहीत. परवाची एक घटना माझ्याच मतदारसंघात कालचीच, उमरे पागे म्हणून माझ्या गावात आहे, स्कूल बसचा आणि टिप्परचा ॲक्सिडेंट झाला प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 100 मीटर अंतरावरती. पण तिथं ज्यावेळेस सगळ्यांनी त्या लहान मुलांना नेलं तर तिथं डॉक्टर नव्हता, कंपाऊंडर नाही किंवा तिथं नर्स नाही आणि मग त्या ठिकाणी देखील आपण बिल्डिंग बांधली आहे आणि मग तिथं जर डॉक्टरांना राहायसाठी एकतर क्वार्टर्स नाहीत आणि जिथं आहेत तिथं डॉक्टर राहत नाहीत, ते बार्शी किंवा शहराच्या ठिकाणी माड्यात नोकरी करणार. आणि मग माझ्या माढा शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय, तिथं असणाऱ्या डॉक्टर नवीन आल्यात, त्या देखील अशाच पद्धतीनं स्पेसिफिक प्रश्न घ्या. प्रश्न त्यांना दिलाय साहेब. स्ट्रक्चर ऑडिट होऊन 1 वर्ष लुटलं तरी देखील अजून तिथं निधी नाही आणि निधी कधी उपलब्ध होणार आणि इथं स्टाफ नाही, वेळेवर येत नाही आणि डॉक्टर मुक्कामी राहणं अपेक्षित आहे तर ते मुक्कामी राहत नाहीत. त्या संदर्भातच विचारतोय साहेब. आणि मंत्री महोदय, ग्रामीण रुग्णालयात देखील हीच अवस्था आहे, तिथले डॉक्टर देखील तिथं राहत नाहीत आणि सोय त्या ठिकाणी सेवा देत नाहीत. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री अभिजितजी पाटील साहेबांनी एक 2-3 प्रश्न जे विचारले त्यातला एक महत्त्वाचा पहिला, त्यांनी जे प्राथमिक आरोग्य केंद्र मानेगाव तालुका माढा इथली इमारत की ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे आणि प्रत्यक्षात त्याच्या निधी लावून ते प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याबद्दल कधीपर्यंत करणार असं विचारलं आहे. तर आपल्याकडून जो प्रस्ताव स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे PWDकडे ते इमारत निर्णय करण्यासाठी गेलेले आहे. DHOनी DPTCकडे प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाप्रमाणे तात्काळ निधी DPTCकडे उपलब्ध करून देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण सांगितला की बऱ्याच ठिकाणी आपण डॉक्टर्स उपस्थित नाहीत, विशेषतः एका PSC मध्ये. तर डॉक्टर्स उपस्थित राहण्यासाठी सक्तीनं या सगळ्यांना डॉक्टर आणि स्टाफ उपस्थित राहण्यासाठीच्या सूचना दिल्यात. विशेषतः प्रत्येक गोष्टीची नोंदणी सक्तीची केली असल्यामुळे अशा पद्धतीचा प्रकार जर असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. तर दिलं, परंतु आज देखील परत अधिवेशन आलंय तरी देखील डॉक्टरांना आपण सांगितलं सक्त सूचना देतो, दिल्यात आणि तरी देखील डॉक्टर येत नाहीत. मला अजून हे मांडावं लागतं. कालची घटना आहे, 100 मीटर अंतरावर स्कूल बसचा अपघात झालाय आणि तिथं डॉक्टर नाहीत. मग एवढी 4.5 कोटीची बिल्डिंग बांधली आहे आणि तिथं डॉक्टर नाहीत आणि मागच्या अधिवेशनात आपणच दिलं होतं उत्तर याचं, होय म्हणून आम्ही ऐकलं, आता कसं ऐकायचं एवढं सांगा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय,
डॉक्टर आणि किंवा स्टाफनं उपस्थित असणं हे कंपल्सरी आहे, तो त्यांच्यासाठी अतिशय बंधनकारक असल्यामुळं अशा पद्धतीचा गैरप्रकार झाला असेल तर आजच्या आज चौकशी करू आणि जे संबंधित असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करू. चला